आले आपल्याकडे विजेत्यांची उपविजेत्यांची नावं पण आलेली आहेत. मी त्यापूर्वी सरांना विनंती करेन की आता निवड करताना ओव्हरऑलच स्पर्धेविषयी आपली काही मतं पण मांडावीत आणि स्पर्धकांनाही मार्गदर्शन करावं. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन याकरता की तुमची रविवार सकाळ तुम्ही मोबाईलला न देता, पूर्वी टीव्ही होता पण आता टीव्हीला पण उपेक्षित वाटत असेल तसं मोबाईलचं प्रस्थ वाढलेलं आहे. तुम्ही गाण्याला दिलीत आणि स्पर्धेत भाग घेण्याचा उत्साह तुमचा टिकून आहे, त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. स्पर्धा या शब्दाशी दुसरी जी संज्ञा निगडीत आहे ती म्हणजे स्पर्धेत भाग घेणं, आणि ही मला स्पर्धेबद्दलची सगळ्यात चांगली गोष्ट वाटते की आपण एकटे नसतो, आपण भाग घेतो. आपण कितीही धुरंधर असलो तरी शेवटी आपण त्याचा एक भागच असतो. एकट्याच स्पर्धा होऊ शकत नाही आणि त्याचा फायदा असा होतो की आपलं गाणं बसवण्याच्या निमित्ताने वेगवेगळी गाणी ऐकली जातात आणि स्पर्धेला इथे येऊन रिझल्ट शेवटी लागल्यामुळे सगळ्यांना कंपल्सरी दुसऱ्याचं गाणं ऐकावंच लागतं. पण माझ्या मते स्पर्धेचा तो सगळ्यात चांगला भाग आहे की आपल्याला आपल्या समकालीन लोकांचं गाणं, आपल्या बरोबरच्या लोकांचं गाणं ऐकायला मिळतं. आणि तुम्हाला खरं सांगतो, परीक्षक जितकं जज करत नसतात तितके इतर स्पर्धक दुसऱ्या स्पर्धकांना जज करतात. कारण ते त्यांच्या सगळ्या अशा भावना तीव्र झालेल्या असतात कारण आपण भाग घेत असतो. जशा त्या गाण्याबद्दल तीव्र असतात तशा त्या परीक्षक या पदार्थाबद्दल सुद्धा तीव्र भावना असतात. त्यामुळे कुठलाही परीक्षक 3 जणांसाठी चांगला आणि 97 जणांसाठी वाईट असाच असतो. तो धोका पत्करून आज मी मुंबईहून पुण्याला आलेलो आहे. पण मला मनापासून आभार या आधीच्या सगळ्या परीक्षकांचे मानायचे. एक असं आहे की मी आता विचार करत होतो की कुठल्या शब्दात आभार मानू. एक तर असं म्हणता येईल की त्यांनी सगळं कठीण काम करून माझं काम सोपं केलं, पण असं नाही झालं. त्यांनी सगळं कठीण काम करून माझं काम आणखीन कठीण करून टाकलं. आणि तरी मी त्यांना धन्यवाद देईन, कारण खरोखर विशेषतः पहिला जो गट होता जिथे अगदी 8 वर्षापासून किती वर्षांपर्यंत 16 14 15 हा गट अतिशय जज करायला कठीण आहे. याचं कारण असं आहे की एक तुम्ही जेव्हा पौगंडावस्थेत जाता तेव्हा गाण्याला भावनेमुळे एक वेगळा आयाम मिळायला लागतो. आणि म्हणजे प्रत्येक वयाचं गाणं बदलत राहतं सतत. म्हणजे 6-7 वर्ष हा आवाज तयार नसतो, पण तुमची जी कॉग्निशन ज्याला म्हणतो आपण ते सगळ्यात उत्तम असतं. तेव्हा तुम्ही एखाद्या ब्लॉटिंग पेपर प्रमाणे सगळं काही तुम्हाला ते तुम्ही आत घेत असता
पण तुमच्या शरीराची तयारी नसते तेवढी परत ते तसंच्या तसं एक व्यक्त करण्याची. त्याच्यानंतर जो एक 8, 9, 10 हा जो वयोगट आहे ना, तिथे हळूहळू जसं आपण ऐकलंय तसंच्या तसं उतरवणं हे फार सोपं असतं. आणि तुमच्या असं लक्षात येईल की या वयातली मुलं अतिशय सुरेल असतात, कारण त्यांची निरागसता अजून गेलेली नसते कुठल्याही बाबतीत. आणि गायकासाठी सगळ्यात कठीण गोष्ट काय असेल तर निरागसता टिकवून ठेवणं. अज्ञान आणि निरागसता याच्यात फरक आहे. इग्नरन्स आणि इनोसन्स. इग्नरन्स गेला पाहिजे पण इनोसन्स टिकला पाहिजे. ही सगळ्यात कुठल्याही कलाकाराची सगळ्यात मोठी परीक्षा असते असं मला वाटतं. त्यामुळे तो एक 11 पर्यंतचा वयोगट असतो, तो एका अर्थाने सगळ्यात चांगला काळ असतो. की तुम्ही बघाल की या वयातली मुलं अतिशय सुरेल असतात, पिन पॉइंट सूर लागतात त्यांचे. ते फार इकडे तिकडे जात नाहीत, कारण कॉन्फिडन्स जाण्याकरता काही झालेलंच नसतं त्यांच्या आयुष्यात. आपण सगळे खरं संगीतासहित जन्माला येतो, पण असं मला वाटतं की आपली शिक्षण संस्था असेल किंवा आपल्या समाजातलं वातावरण असेल की वी ग्रो आउट ऑफ म्युझिक. हे दुर्दैवी आहे खरं. भारतात तरी असं व्हायला नको, आणि महाराष्ट्रात तर नकोच नको. आणि महाराष्ट्र असा एक प्रदेश आहे जिथे हे टिकून आहे खरं, की सगळे गातात आपल्याकडे. माझ्या लहानपणी, मी मुंबईला वाढलो, पण माझ्या लहानपणी असं म्हणायचं की पुण्यात तर एक सायकल आणि एक गायक प्रत्येक घरात असतो. तर जी पौगंडावस्था असते ना, जिथे 13-14, तो सगळ्यात कठीण काळ असतो. कारण आपण स्वतः बद्दल एक अवेअरनेस येतो, एक आपण स्वतःबद्दल अतिशय कॉन्शियस व्हायला लागलेलो असतो. त्यामुळे त्याच्यातनं येणारा एक डिफिडन्स असतो किंवा थोडं आत्मविश्वासाची कमतरता असते, आणि तिथे खरा फरक पडायला लागतो. तुम्हाला त्या वेळी ती किल्ली सापडली तर उत्तम, नाही सापडली तर वेळ जातो. मुलांचा आवाज फुटत असतो आणि तो काळ त्यांच्यासाठी वेगळ्या अर्थाने कठीण असतो. त्यामुळे तो 15-16 किंवा 14-15-16 हा जो वयोगट आहे ना, तिथे भाव कळत असतात, पण प्रकट करणं ते भाव, कधी थोडीशी लाज वाटते, कधी थोडंसं आपण त्याबद्दल कॉन्शियस होतो की मी फार जास्त नाही ना करत आहे, मी अगदी पूर्ण भावना ओतल्या तर माझ्याबद्दल काय वाटेल समोरच्या माणसाला. तर हा अतिशय कठीण काळ असतो. त्यामुळे हा वयोगट जज करणं फार कठीण आहे. नंतरचे वयोगट जज करणं त्या मानाने सोपं आहे, कारण आपण सुद्धा इतके आपण संवेदनशील राहायची गरज नसते. तुम्हाला वाटलं वाईट तर वाटलं वाईट, एकच बक्षीस मिळणार आहे. पण त्यामुळे तात्पर्य काय असं की स्पर्धा जरी स्पर्धकांची असली तरी परीक्षा ही परीक्षकांची असते. आजची स्पर्धा चांगली झाली, ती उत्तम होऊ शकते, आणि मला आयोजकांना असं मनापासून माझं सांगणं आहे की हे तुम्ही सातत्यपूर्ण सुरू ठेवली ती स्पर्धा, तर याचा स्तर आत्ता चांगला आहे, तो वाढत वाढत उत्तम होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे ही स्पर्धा तुम्ही सुरू ठेवा.
मार्गदर्शन कुठल्या तरी एका शहाण्या माणसाने असं म्हटलेलं आहे की जगात 2 प्रकारचे मूर्ख लोक असतात. एक जो सल्ला देतो तो, आणि दुसरा जो सल्ला ऐकत नाही तो. तर तुम्ही समजा दुसऱ्या प्रकारचे मूर्ख बनणार नसाल तर पहिल्या प्रकारचा मूर्खपणा स्वीकारायला मी तयार आहे. मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा स्पर्धेत गाता तेव्हा फार गोष्टींचं कॅल्क्युलेशन करू नये. जे होतं आपोआप की मी ताना घेतल्या तर हा इम्प्रेस होईल जो परीक्षक आहे तो. आता याच्यातल्या 2 अतिशय सिक्रेट गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे परीक्षकाची खुर्ची ही अत्यंत प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यात जो बसतो तो थोडासा चक्रम माणसासारखा वागतो. तो सतत तो कॉन्शियस असतो की हा मला इम्प्रेस तर करायचा प्रयत्न नाही करत आहे. आणि तुम्ही जसे कॉन्शियस असतात तसा तो पण असतो, कारण त्याला शेवटी गुण द्यायचे, त्याला वाईटपणा घ्यायचा आहे 97 लोकांचा. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की तुमचं गाणं हे दुसऱ्याला इम्प्रेस करण्यापेक्षा स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी जास्त आहे. आणि त्याची जाण तुम्हाला आत्ता आली तर उत्तम. कारण स्पर्धेचा एकच असा मंच असतो की जिथे तुम्हाला अपयशी ठरायची मुभा असते. आणि तुम्हाला जितकं यश शिकवत नाही तितकं तुम्हाला अपयश शिकवत जातं. माझंच उदाहरण देतो. माझा आता गायक म्हणून उल्लेख केला, मी अजिबात तो गांभीर्याने घेत नाही. मी नाहीये गायक, पण मी गायक असल्याचा आभास निर्माण करू शकतो. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो की मला का असं, म्हणजे याच्यात काही विनम्रतेचा भाव वगैरे नाहीये. मी अगदी स्वतःच, जसं मी आता यांचं इव्हॅल्युएशन केलं तसं मी सतत माझं पण करत असतो. त्याच आयुष्यात मी कुठलीही स्पर्धा जिंकलो नाही गाण्याची. एकच जिंकलो होतो 5वीत. तेव्हा मला पहिलं बक्षीस मिळालं होतं आणि दुसरं बक्षीस 6वीत असलेल्या शौनक अभिषेकीला मिळालं होतं. बर, शौनक जब दीप जले आना गायला होता आणि मी यम्मा यम्मा गायलो होतो. आणि मला पहिलं बक्षीस दिलं परीक्षकांनी. हेन्स प्रूव्ड की परीक्षकाच्या खुर्चीत बसलेला माणूस चक्रम असतो. त्यामुळे त्या एकुलत्या एक गायक म्हणून मिळालेल्या बक्षिसावर माझाच विश्वास नाहीये. इतर कोणी ठेवायचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला एक असा मंच मिळालाय की जिथे तुम्ही खुलेपणाने अपयश स्वीकारू शकता. कोणी तुम्हाला त्या बाबतीत जज करणार नाही की अरे हा 3रा आला, हा 4था आला, याला बक्षीस नाही मिळालं. नाही, कारण 97 लोकांना नाहीच मिळणार आहे बक्षीस. त्यामुळे हा मंच एक्सपेरिमेंटचा मंच आहे. इथे तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही समजा, आता मला अगदी कल्पना आहे की तुमच्यापैकी बरेच जण हाऊस म्हणून संगीताकडे बघता आणि ते उत्तम आहे. पण हाऊस असली तरी त्याच्यात 100% द्यायलाच पाहिजे. म्हणजे तर त्यामुळे तिथे तुम्ही असं बघू शकता की मला हे करून बघता येईल. तर त्या गोष्टी तुम्ही इथे करा. आणि म्हणूनच स्पर्धेचे आडाखे बांधू नका की मी असं गाणं निवडलं तर. जे मी आज खूप कमी पाहिलं, काही गायकांनी अजिबात स्पर्धेतली गाणी निवडली नव्हती. की वरवर असं वाटतं की याच्यात काय आहे. ती गाणी सगळ्यात कठीण असतात, फसवी असतात.
कारण वरवर त्याच्यात काहीच नसतं करून दाखवण्यासारखं, इम्प्रेस करण्यासारखं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या अख्ख्या गाण्याचा म्हणून एक परिणाम असतो. ती छाप तुम्ही सोडून जाता का नाही. आणि तुम्ही बघाल की बहुतेक स्पर्धांमध्ये असं होतं सुद्धा की तुम्ही बाहेर जाता आणि कोणीतरी उत्तेजनार्थ वगैरे बक्षीस मिळाल्याचं गाणं गुणगुणत जातं तुम्ही, हो ना. तर ही गोष्ट लक्षात तुम्ही घेतली पाहिजे गाणं निवडताना. त्याच्यातला एक मला उमगलेलं गुज तुम्हाला सांगतो. ते असं आहे की त्यावेळी तुम्हाला जे वाटत असेल ना मनापासून गावंसं गाणं ते गा. तुमचं बसलेलं गाणं गाऊ नका. कारण गाणं सुद्धा कुठल्याही खाद्यपदार्थासारखं जून होतं, तुम्ही परत परत तेच गात राहिलात तर. गाणं ही डिस्कवर करण्याची आणि रिडिस्कवर करण्याची गोष्ट आहे. मी अनेक लोक बघितलेले आहेत की प्रत्येक स्पर्धेमध्ये तेच गाणं गातात. बरं, तेच परीक्षक पण असतात, दोघांच्या सवयीचं असतं ते गाणं. मग त्यालाही त्रास नको आणि यालाही त्रास नको असं होतं. आणि स्पर्धेत जिंकत जातात हे लोक आणि नंतर लक्षात येतं की अरे हे एवढंच गातोय हा. आता तुम्ही बघा, पहिलं जे सारेगमप झालं हिंदीत, सोनू निगम करायचा, तेव्हा पहिल्या सारेगमप मध्ये पहिलं कोण आलं तुम्हाला आठवतंय? नाही, संजीवनी भेलांडे. श्रेया घोषाल खूप नंतर, संजीवनी भेलांडे पहिले. दुसरं कोण आलं तुम्हाला आठवतंय? कधीच नाही आठवणार. पण मी सांगतो तुम्हाला, हंसिका अय्यर नावाची गायिका आली होती. आणि हंसिका अय्यरचं करिअर तुम्ही बघितलं तर ते इतक्या वेगळ्या वाटेने गेलेलं आहे. आणि ती आता जगातल्या उत्तम संगीतकारांबरोबर गाते ती. म्हणजे रशिया आणि ब्रिटन इथल्या उत्तम संगीतकारांबरोबर ती कार्यक्रम करते. स्पेन, आमिर जॉन हद्दाद नावाचा एक स्पॅनिश गिटारिस्ट आहे जो हॅन्स झिमर बरोबर वाजवतो, त्याच्याबरोबर ती कार्यक्रम करते. साऊथला मणिकांत कदरी नावाचा एक संगीतकार आहे, त्याच्याबरोबर ती कार्यक्रम करते. त्यामुळे ती दुसरी येते का तिसरी येते का पहिली येते हा मुद्दाच नाहीये. प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमची जागा आणि तुमचा ध्रुवतारा सापडतो का. द पॉइंट इज नॉट बिंग फर्स्ट और सेकंड, द पॉइंट इज बिंग युनिक. मी माझ्या शिबिरांमध्ये सगळ्या मुलांना विचारतो, कोणाला लता मंगेशकर व्हायचंय? कोणी हात वर करत नाही, कारण मी कसं काय ना लता मंगेशकर. मग मी म्हणतो बिंदास करा, आपणच आहोत तिकडे. मग ती मुलं हळूहळू एखादं कोणीतरी करतं, मग दुसरी मुलगी करते, मग तिसरा मुलगा करतो, असं करून सगळेजण हळू मला व्हायचंय, बेस्ट आहे म्हणजे, कारण लता मंगेशकर बेस्ट, लता मंगेशकर व्हायचंय मला. मग मी म्हणतो बॅड न्यूज, तुमच्यापैकी कोणालाही जमणार नाहीये ते. मग काही मनात मला शिव्या घालतात की मग कशाला विचारलं. मग मी सांगायचो आता गुड न्यूज, की कितीही प्रयत्न केले तरी लता मंगेशकरांना सुद्धा तुमच्यासारखं गाता येणार नाहीये. त्यामुळे मी बऱ्याच लोकांना सांगतो, आता आज कोणीच केलं नाही ते, आणि चांगली गोष्ट आहे, उत्तम, की कोणी गायलंय हे गाणं ते सांगू नका. मी आता लता मंगेशकरांचं गाणं सादर करते, गरज नाहीये सांगायची, कारण लता मंगेशकरांचं गाणं ऐकलेलं आहे लोकांनी. आता ते तुमचं गाणं ऐकायला आलेले तिकडे, आणि तुम्ही दुसऱ्यांच्या मनात तर पेरताच की तुम्ही माझी तुलना लता मंगेशकरांबरोबर करा, पण स्वतःच्या मनात सुद्धा ती तुलना पेरता, गरजच नाहीये. आणि म्हणून आणि आपल्याला रियालिटी शोज मधनं मिक्स सिग्नल्स मिळतात, कारण जजेस काहीही सांगतात. एकदा म्हणतात की नाही ती आशाताईंसारखी हरकत तुझी आली नाही,
मग म्हणतात की तुझ्या गाण्यात आत्मा नाहीये. आत्मा नाही म्हणजे काय, प्लॅनचेट करायचं का? आणि आशाताईंसारखी हरकत का घ्यायची? तर आत्मा नाहीये याचा अर्थ असा की तू जसा आहेस, गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. तर गाणं चांगलं आहे का वाईट आहे याच्यापेक्षा ते खरं आहे का नाही याला जास्त महत्व आहे. आणि ही कसोटी आहे गायकाची की तुम्ही खरेपणाने गाता का. तिकडे येऊन एक उपचार म्हणून गाण्यात काहीच हशील नाहीये. तर 100% देणं म्हणजे फार मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यात, आणि तुम्हाला ते द्यावं लागतं, आणि दरवेळी द्यावं लागतं. म्हणून कलाकारांचं जगणं कठीण असं पण म्हणतो. तुम्ही बरेच चांगले कलाकार हे विक्षिप्त वागतात का? कारण भावना हे त्यांचं भांडवल असतं, आणि दरवेळी त्यांना ती भावनांची पोतडी उडावी लागते. ते कठीण आहे करणं. तुम्हाला असं अलिप्त नाही राहता येत. तुम्हाला दरवेळी ती इन्व्हेस्टमेंट करावी लागते, आणि दरवेळी ती पोतडी मग कार्यक्रमानंतर बंद झालीच पाहिजे असं करावं लागतं. आणि त्यामुळे टू एक्सप्रेस युअर सेल्फ, नॉट टू इम्प्रेस अदर्स. तर गाणं खरं असणं ही खरी त्याची कसोटी आहे. मी फार वेळ तुमचा घेत नाही. मला माहिती आहे की बरेच गाणारे लोक असं म्हणत असतील की ओके नाव जाहीर करा. तर नावं जाहीर होतीलच, ती होतीलच. पण मी सांगतो की त्या खुर्चीत बसलेला आजचा चक्रम माणूस मी आहे, आणि मला जे बरोबर वाटलं ते मी केलेलं आहे. पण याच्यात एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हा जो निर्णय आहे तो आत्ताचा आहे, निकाल तो या क्षणाचा निकाल आहे. ही तुमच्या टॅलेंटवर केलेलं शिक्कामोर्तब किंवा डेथ वॉरंट नाहीये. तुम्ही चांगले गाताय, चांगलं गाताय म्हणूनच इथपर्यंत पोहोचलात, आणि ते सगळं कठीण काम या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. आत्ता मला जे असं वाटलं की ते चांगलं आहे, तर एकच मुद्दा फक्त मगाशचा राहिलेला जो सांगतो की ते आडाखे बांधणं का करू नये. तर आज दोघा जणांनी झिणी झिणी वाजे बिन गायलं, त्याच्यात एक फार सुंदर सापडली मला संज्ञा की म्हणजे सहजपणाचं प्रवीण. भावसंगीताचं मर्म हे सहजपणाचं प्रवीण. ताण घेतली, हरकती घेतल्या, लयीशी खेळ गेले. लयकारी करायची गरज नाही, लयदार असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे सहजपणाचं प्रवीण हा फॉर्म्युला आहे भावसंगीताचा. तो तुम्ही एक लक्षात ठेवलात फक्त की कसं असं वाटेल की हे सहज आहे, हे बेतलेलं नाहीये, कंट्राइव्ड नाहीये, तर तुमचं गाणं जास्त खुलून येईल. आणि एवढं बोलून मी माझं मार्गदर्शन थांबवतो. पुण्यात मार्गदर्शन करणं म्हणजे जे ट्रॅफिक पोलिसांना शक्य झालेलं नाही ते मला तर होणं शक्यच नाही. पण तरी मी ते धाडस केलेलं आहे. पण पुन्हा एकदा मी आनंद व्यक्त करतो की मला तुमच्या सगळ्यांचं गाणं समोरून ऐकायला मिळालं. मी आवर्जून स्पर्धांना जातो, ते दुसऱ्यांना जज करायला म्हणून नाही. मी म्हटलं तसं परत परत तेच आपण ऐकतो, तेच गातो, त्याच गोष्टी आपल्याला कळतात. त्याच्यापेक्षा नवीन लोकांचं गाणं ऐकल्यावर मी पण तुमच्याबरोबर शिकत जातो. म्हणूनच केवळ मी इथे आलेलो आहे. त्यामुळे मला ही तुम्ही संधी दिलीत आणि तुमचं गाणं ऐकवलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तर जाता जाता एक सल्ला परत देतो की तुम्ही गाण्यानंतर थँक्यू किंवा धन्यवाद म्हणू नका. तुम्ही आज गाणंच ऐकवलेलं आहे, त्यामुळे इतर लोकांनी धन्यवाद दिले पाहिजेत तुम्हाला. आणि तसे मी तुम्हाला धन्यवाद देतो मला इथे बोलवल्याबद्दल. पुन्हा एकदा आयोजकांचे आभार
आणि उन्मेषला शुभेच्छा मी देतो की हे सातत्यपूर्ण असंच चालू राहू दे ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच कौशल सर. खूप छान मार्गदर्शन केलं याबद्दल. रिझल्ट अर्थातच हातात आलेला आहे. तुम्ही सगळेजण उत्सुक असालच. त्याआधी मी आपली सगळ्यात छोटीशी जिने गाणं आपल्याला ऐकवलं ती ओवी सोहोनी हिला स्टेजवर बोलवते. ओवी प्लीज स्टेजवर ये. मी कौशल सरांना विनंती करते की त्यांनी तिला एक छोटंसं गिफ्ट द्यावं. तिला सूर देते. महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. माझ महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. मी उंच भरारी घेतो इतिहासाच्या पंखाने, मी माझी ओळख देतो शिवबाच्या पोवाड्याने. मी महाराष्ट्र धर्माचा शब्दात शोधतो नवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. माझ महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. या मंगल चैतन्याची पालखी मला वाहू दे, केशरी पहाटेसाठी हाती मशाल घेऊ दे. आनंदी शांत उद्याचा कैवल्याचा निज ठेवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. माझ महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. समृद्ध महाराष्ट्र, परिपूर्ण महाराष्ट्र, गुणवंत महाराष्ट्र, श्रीमंत महाराष्ट्र, श्रीमंत महाराष्ट्र, श्रीमंत महाराष्ट्र. ओवी खूप खूप थँक्यू बेटा. ओके, आता मी रिझल्ट वाचून दाखवणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगते की सोलो गीत गायन लहान गट यामध्ये आपण 3 बक्षिसं काढली आहेत. सोलो गीत गायन मधला गट यामध्ये आपण 3 बक्षिसं काढली आहेत. त्यानंतर सोलो गीत गायन मोठा गट, युगल गीत गायन स्पर्धा आणि समूह गीत गायन या प्रत्येकी 1 बक्षीस आपण काढलेलं आहे. सोलो गीत गायन लहान गट उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे स्नोवी देशपांडे यांना. मी विनीत आणि वृंदा लाटार यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं.
एकदा जोरदार टाळ्या. सोलो गीत गायन लहान गट उपविजेता आहे अर्णव सरपोतदार. मी चारुशिला हरिवर्धन मॅडमना विनंती करते की त्यांनी अर्णवला पारितोषिक द्यावं. एवढ्या जगात माय मानतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी. आमच्या मना मनात दंगते. आता सोलो गीत गायन लहान गट विजेती आहे नव्या बेलसरे. मी कौशल इनामदार सरांना विनंती करते की त्यांनी नव्याला पारितोषिक द्यावं. सोलो गीत गायन मधला गट उत्तेजनार्थ बक्षीस आहे सिद्धी देशमुख हिला. मी गायत्री शास्त्र मॅडमना विनंती करते की त्यांनी सिद्धीला पारितोषिक द्यावं. भाग्य बोलतो मराठी मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी. सोलो गीत गायन मधला गट उपविजेती आहे रुचा महामुनी. मी शशांक शिवंत सरांना विनंती करते की त्यांनी पारितोषिक द्यावं. सोलो गीत गायन मधला गट विजेती आहे सई ठकार. मी कौशल इनामदार सरांना विनंती करते की त्यांनी सईला पारितोषिक द्यावं. आमच्या मुलामुलीत खेळते सोलो गीत गायन मोठा गट विजेती आहे मधुरा वर्तक. कौशल इनामदार
गायन स्पर्धा आणि विजेते आहेत निहित कुलकर्णी आणि चिन्मय साने. त्यांनी पारितोषिक द्यावं. बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी. समूह गीत गायन स्पर्धेचा विजेता गट आहे, ग्रुप आहे नाद सरगम. मी कौशल इनामदार सरांना विनंती करते त्यांनी या ग्रुपला पारितोषिक द्यावं. सो बक्षीस समारंभ संपलेला आहे. सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. प्रशांत सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा एक उपचार प्रत्येक कार्यक्रमात असतो तो म्हणजे आभार प्रदर्शन. त्यापूर्वी उन्मेषच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आम्ही नेहमी जपत असतो की आमच्या उन्मेष टीमचे सदस्य अद्वैत दाते जे स्वतः पेंटर आहेत, तर त्यांनी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते मागे तिकडे कोपऱ्यात बसून एक लाईव्ह पेंटिंग करत असतात. तर आज मी अद्वैतला विनंती करेन की उन्मेषतर्फे एक प्रेमाची भेट म्हणून कौशल सरांना त्यांनी आज काढलेलं पेंटिंग देण्यात यावं.
कोणताही कार्यक्रम यशस्वी व्हायचा असेल तर त्यामागे अनेक लोकांचा हातभार असतो. पुढे दिसणारे थोडे लोक असतात पण मागे अनेक लोक त्याच्यात सहभागी असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वात प्रथम ह्या स्पर्धेसाठी आम्हाला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सर्व स्पर्धकांचे, आज इथे उपस्थित असलेल्या नसलेल्या सर्व स्पर्धकांचे आम्ही उन्मेषतर्फे मनापासून आभार मानतो. प्राथमिक फेरीमध्ये आलेल्या प्रवेशिकांमधून सर्वोत्तम स्पर्धकांची निवड करून अंतिम फेरीचे स्पर्धक निवडून देणारे आमचे सर्व प्राथमिक फेरीचे परीक्षक, त्यांचे मनपूर्वक आभार. आजच्या आपल्या अंतिम फेरीसाठी इतकी छान साथसंगत करणारे दातार सर आणि मॅडम, आपले मनपूर्वक आभार. आमच्या विनंतीला मान देऊन खास या कार्यक्रमासाठी मुंबईहून कौशल सर आले आणि तुम्ही दिलेल्या सूचनेचा आम्ही 100% गांभीर्याने विचार करून ह्यामध्ये निश्चितच सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करू. आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला शब्द देतो. कौशल सरांचे परत एकदा मनापासून आभार. आजची सर्व गाणी म्हणजे माईकमधून एकदम कुई आवाज न येता आपल्या सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी ध्वनी व्यवस्था ज्यांनी चोख सांभाळली त्या पूर्ण टीमचे आभार. आणि वेळ थोडी वाढली आहे तरी देखील आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या उन्मेषसाठी जे हक्काचं ठिकाण आहे की हे सावरकर अध्यासन केंद्र, आमचे बरेचसे कार्यक्रम आम्ही इथे करत असतो त्यामुळे आमच्यासाठी हे घरासारखंच आहे. आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली, इतकी छान व्यवस्था करून दिली त्याबद्दल सावरकर अध्यासन केंद्राच्या व्यवस्थापकांचे मनपूर्वक आभार. परत एकदा सर्व प्रेक्षकांचे, स्पर्धकांचे, परीक्षकांचे आणि इथे आलेल्या सर्वांचे मनापासून आभार. आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.